रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे भारतीय तत्त्वज्ञ कनाद यांच्याविषयी माहिती मांडणार आहे. कनाद हे वैशेषिक शास्त्राचे कर्ते, नैसर्गिक शास्त्रज्ञ, प्रथम अणुसिद्धांत मांडणारे, वैशेषिक सूत्र ग्रंथ लिहून हे सर्व जगत अणूंचे बनलेले आहे असं सिद्ध करणारे असे प्रसिद्ध कनाद हे गुजरात प्रांतातील जन्मास आलेले महर्षी. त्यांचे पहिले नाव कश्यप असं होतं. आता हे कश्यप आणि मग कनाद कसं काय झालं तर त्याच्याविषयी एक फार महत्त्वाची कथा आहे आणि ती कथा आपली व्यथा तर घालवीनच पण सत्पथावर आपल्याला नेईल, आपला प्रेरणादायी ठरेल अशा प्रकारची ती कथा आहे की कनाद कणम अत्ती इति कनादः, म्हणजे कणम अदती, कण अन्नाचे कण, धान्याचे कण खाणारे आणि आपलं जीवनचरित्र चालणारे म्हणून त्यांना कनाद असं नाव पडलं. त्याचं कारण कसं घडलं तर ती एक कथा ऐका. एक राजा अरण्यात शिकारीसाठी गेलेला होता आणि शिकार करून परत येत असताना हे कनाद जिथे पर्णकुटी बांधून हे चिंतन करत होते आणि हे जगत कसं झालं असेल आणि या शास्त्राचं सगळं मंथन चिंतन करत असताना मग आता भूक तर लागणारच ना. कलियुगामध्ये अन्नमय प्राण आहे. जरी झाला संन्यासी तरी 2 प्रहरी तोंडवासी. तेव्हा हे जे पोट लागले पाठीशी मागं लागलेले लोकांच्या, तर ते ऋषी जरी असले तरी त्यांना भूक लागली की थोडं अन्न खायला पाहिजेच असतं. म्हणून ते काय करायचे, शेतात पडलेले जे कण आहेत मग ते गवताचे असतील तरी चालेल, बरबड्याचे कण असतात, वेगवेगळ्या गवतांचे कण पडलेले असतात किंवा धान्य जे आहे शेतकऱ्यांनी पेरलेलं त्याचे काही कण पडलेले असतात, त्यांनी धान्य काढून नेलेलं असतं पण ते कण पडलेले ते वेचायचे आणि ते खायचे, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह ते करायचे. म्हणजे कणम अत्ती इति कनादः, जे कण वेचून खायचे अन्नाचे त्याला कनाद असं पुढे नाव पडलं आणि त्या नावाने ते प्रसिद्ध झाले. तर ते कनाद असे कण वेचित असताना, धान्याचे कण वेचित असताना हे राजे महाराज परत येत होते शिकार करून. त्यांनी पाहिले की अरे हे साधू तेजस्वी दिसत आहेत आणि इथे पर्णकुटी पण त्यांची दिसते आहे आणि काहीतरी व्यस्त आहेत असं पाहिलं. तर त्यांनी मग मंत्र्याला आदेश केला की मंत्रीजी हे काय करतात साधू आणि त्यांचं काय उद्देश आहे, जरा चौकशी करून या. तर मग मंत्र्यांनी सांगितलं की ते कनाद नावाचे महर्षी आहेत आणि ते अन्नाचे कण वेचतात आणि ते अन्न खाऊन, ते कण खाऊन ते आपला उदरनिर्वाह करतात, आपली उपजीविका चालवतात. राजा थोडा खजील झाला की आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारचे साधू आणि त्यांनी अशा प्रकारच्या दारिद्र्यात खिचपत जगावं जीवन, हे काय आपल्याला स्वाभिमानाला बरोबर वाटत नाही. आणि मग ते ठीक आहे म्हणाले. राजा थेट तिथे गेला कनादाकडे आणि सांगितलं त्यांना की महाराज, मी या नगरीचा राजा आहे आणि तुम्ही हे जे उपजीविकेसाठी कण वेचून खाता आणि त्याच्यावर आपलं उपजीविका चालवता, तर तुम्हाला वर्षभराचं काय जे अन्न लागेल ना तर मी पाठवून देतो तुमच्या पर्णकोटीमध्ये. तेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार करा आणि मस्त चिंतन करा. तुम्हाला जे भगवत चिंतन करायची, काय लिहायचं आहे, अभ्यास करायचा आहे ते जरूर करा. तेव्हा कनादांनी काय म्हटलं, कनादांनी सांगितलं, राजे महाराज क्षमा करा, तुम्ही राजे महाराज आहात पण मला तुमचं ते धान्य नको आहे. मी असं फुकटचं काम केल्याशिवाय किंवा हे केल्याशिवाय, ज्याला स्वावलंबन म्हणतो, तर त्याच्याशिवाय मी नाही स्वीकारू शकत काही. तर राजा म्हटला, अहो पण अशा दारिद्र्यामध्ये किंवा अशा स्थितीमध्ये
माझ्या राज्यात एखाद्या साधूने राहावं तर ते मला अपमानास्पद वाटतं आहे. तेव्हा कणाद काय म्हणाले? ते म्हणाले, मग मी राज्य सोडून निघून जाईल. अरे बापरे, किती वैराग्य आहे, किती कर्मयोग आहे, किती प्रयत्न आहेत, किती ध्येय आहे. राजा चकितच झाला. राजा म्हणला, माफ करा साधू महाराज, की असेच लोक जगाचा उद्धार करू शकतात. स्वावलंबन, कर्मयोग, सायास, अभ्यास, चिंतन आणि वैराग्य, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगित ज्वाळ अग्नी जैसा. हे आईत खाऊ साधू नाही आहे हा. आणि हा किती तत्व ह्याच्यात भरलेले आहेत. राजा चकित झाला, माफी मागितली राजाने, राजा निघून गेला. आणि त्यानंतर मग ते तशा प्रकारचं जीवन चालवित असताना त्याने त्या राजाला एक श्लोक पण सांगितला. राजा, भुंजते ते त्वघम पापा ए पचंत्यात्मकारणात. भगवद्गीता सांगते, जो माणूस स्वावलंबनाचं अवलंबन करत नाही, दुसऱ्याचं खातो आहे, भिक्षा मागून का होईना पण तेही मला मान्य नाही आहे, तर त्याने आपल्या कष्टानेच ते मिळवलेलं असलं पाहिजे. जर भुंजते ते अघम पापा हे पचंती आत्मकारणात, तर ते पापच भक्षण करतात जे दुसऱ्याचं घेऊन खातात, ते काम केल्याशिवाय, उपकार केल्याशिवाय. तेव्हा अशा प्रकारचे ते कणाद महर्षी, तर त्यांनी चांगला एक महान ग्रंथ लिहिला. वैशेषिक सूत्रामध्ये अणूने सर्व कसं बांधलेलं हे जगत आहे, त्यात खूप वर्णन केलं आहे. म्हणजे 6 शास्त्रकार आहेत ना, त्याच्यामध्ये कणाद हे एक शास्त्रकार आहेत. आपल्या भारतीय षटशास्त्रामध्ये त्यांचं नाव फार गाजलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारची ग्रंथनिर्मिती त्यांची आहे. आणि धन्य ते कणाद आणि धन्य त्यांचं ज्ञानकार्य. तात्पर्य, कीर्ती, ग्रंथनिर्मिती, निष्काम कर्म, या सगळ्या गोष्टी त्या कणादामध्ये होत्या. आणि तेच संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की बाबा रे, प्रयत्ने अभ्यासे साध्य नव्हे ऐसे, प्रयत्ने अभ्यासे साध्य नव्हे ऐसे, काहेच न दिसे वेश्वा माझे प्रयत्ने अभ्यासे साध्य नव्हे ऐसे. प्रयत्न आणि अभ्यास याच्याशिवाय कोणती गोष्ट साध्य होत नाही. आणि प्रयत्न स्वावलंबी असले पाहिजे, स्वतःच्या कर्तृत्वाने ते असले पाहिजे. वेशकी आहारी पडे समुद्रे पायवाट जोडे, एकी वाग ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. असे ते कणाद, कश्यपाचे कणाद कसे झाले आणि कण कण वेचून आपली उपजीविका कशी त्यांनी चालवली आणि केवढं मोठे शास्त्राचे ते कार्य करते झाले, हे त्यांचं चरित्र आपल्याला खूप मोठं प्रेरणा देणारं आहे. तेव्हा सज्जन हो, या सगळ्याचा सारांश लक्षात ठेवा. अन्नाचा कण आणि वेळेचा क्षण वाया जाऊ देऊ नका. आपणही तसं काहीतरी होऊ शकू, आपलं जीवन आनंदमय मंगलमय करू शकू आणि आपली कीर्ती काही ना काही अंशामध्ये मागे आपण ठेवून जाऊ शकू. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.